हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता's क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मजेत आहे. आणि पुन्हा एकदा कमबॅक म्हणजे आता मुलांना स्कूलला सुट्टी लागल्यानंतर आपण सर्वजणी गावी गेलेलो. आणि म्हणजे सर्वजण गेलेच असते, मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यावर सर्वजण गावी जातातच. तर कोणी 8 दिवस, कोणी 15 दिवस, तर कोणी कोणी माझ्यासारखे चक्क महिनाभर माहेरी माहेरी म्हणजे गावी राहून आले, म्हणजे सासरी माहेरी दोन्हीकडे असं जाऊन राहून आले. तर तसेच मी पण माहेरी सासरी दोन्हीकडे राहून आले आणि मस्त महिनाभर आराम करून मग नंतर मी आता घरी आले आहे. तर कामं म्हणजे तोपर्यंत नव्हती, कारण की मी शेवटच्या जाण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे मी ज्या दिवशी मला ट्रॅव्हल्समध्ये बसायचं होतं ना, त्या दिवसापर्यंत मी सगळी कामं कंप्लीट केली. सगळे ब्लाऊज ड्रेस वगैरे जे द्यायचे होते अर्जंटमध्ये, जे होते जे सगळ्यांना लागणारे ते कंप्लीट केले, दिले. आणि त्यानंतरच मी गावी गेली. आणि त्यानंतरचे काम आहे पण ते अर्जंटमध्ये लागणारं नव्हतं, म्हणून मग मी अजूनही सुरुवात केलेली नाही आहे. सुरुवात म्हणजे मी आल्यापासून मी अजून मशीनवर बसले नाही. मी आल्यापासून जे घरातली कामं होती आवरायची, म्हणजे आपण जर महिनाभर गावी गेलो ना, त्यानंतर मग आपल्या घरात नंतर आपले मिस्टर वगैरे असतात, त्यांनी कितीही आवरलं ना तरी ते त्यांच्या आवरण्यामध्ये आणि आपल्या आवरण्यामध्ये भरपूर असा फरक असतो. म्हणून मग भरपूर असा पसारा झालेला होता, तो सगळा आवरला. त्याच्यानंतर म्हणजे गावावरून आल्यानंतर प्रत्येकीचं हे काम असतं, म्हणजे असं घराची सगळी भांडी वगैरे क्लीन करणं, सगळं जेवढं म्हणजे पूर्ण घरच क्लीन केल्यानंतरच आपल्याला घरात बरं वाटतं. कारण की आपण गावाकडे ना मोठमोठ्या घरांमध्ये राहून आलेलो असतो, आणि त्यानंतर आपण जर आपल्या घरी परत आलं तर आपल्याला असं वाटतं आपण छोट्याशा घरात आहोत, आपल्या घरात पसारा आहे असं तसं, आणि मग ते क्लिनिंग करण्यामध्येच आपला वेळ हा जात असतो. तसंच माझं झालेलं आहे. म्हणजे मी गावावरून आल्यापासून मला तर आधी म्हणजे थोडे दिवस मला स्टोनचा त्रास आहे ना, मला गॉल ब्लॅडर स्टोन आहे, म्हणून मग मी ते माझं मुंबईला आल्यालाच दुखायला सुरुवात झालेली, म्हणून मग त्याच्याकडे थोडंसं लक्ष होतं. मग त्याच्यानंतर मी सगळ्या घरातली क्लिनिंग वगैरे केली, सगळं व्यवस्थित आवरलं वगैरे. आणि मग आता मुलांची स्कूल स्टार्ट झाली ना, त्यासोबतच आपलं रुटीनही सेटल करायचं आहे, म्हणून मग मी आता परत सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे भरपूर असं काम आहे आता, आणि म्हणजे त्या कामाकडे माझं लक्ष जातं आहे सारखं, की मला ते काम म्हणजे आता लागायचं मशीनकडे. मशीन माझी वाट बघते, मी मशीनची वाट बघते, असं माझं झालेलं आहे. आणि तेच आता सुरुवात करायची आहे. तर म्हटलं आता परत एकदा आपण व्हिडिओ काढायला सुरुवात करूया. तर आजचा पहिला दिवस आहे, आजपासून मी मशीनवर बसायला सुरुवात करणार आहे. म्हणून मग मी आज छान अशी साडी नेसून व्हिडिओ काढण्याचं मग मी ठरवलं. तर ही साडी म्हणजे ना, मी गावी जाण्याच्या आधी मी नवीन काहीतरी करायचं असं ठरवलेलं, तेव्हाच मी ह्या साड्या विकायला आणलेल्या. त्याच्यातली जी छान अशी साडी आहे बघा, कॉटनमध्ये आहे, प्युअर कॉटनमध्ये अशी साडी आहे. तर ह्या साड्या मी विकायला आणल्या होत्या, म्हणजे 2-3 व्हरायटीच्या होत्या साड्या, 2-3 प्रकारच्या. तर त्या साड्या मी विकायला आणल्या होत्या. आणि कसं झालं ना, मी साड्या आणल्या, मी ठरवलं की काहीतरी करूया आता, म्हणजे आपलं जे ब्लाऊजचं वगैरे मी शिवणकाम करते ना, त्यासोबतच म्हटलं साड्या देखील विकायला सुरुवात करूया, साड्या कुर्तीज वगैरे असं काहीतरी. तर म्हणून मी साड्या ह्या मागवून बघितलेल्या, आणि ते म्हणजे मी स्वतःहून सुरुवात केलेली. ते घरात म्हणजे मी कोणाची परमिशन वगैरे पण तेव्हा घेतलेली नव्हती. तर मी ती सुरुवात केली, आणि छान बऱ्यापैकी मला ना त्या रिस्पॉन्सही मिळाला. छान सगळ्या साड्या वगैरे घेत होत्या. पण तेवढ्या त्यांना मी ऑनलाईन म्हणजे मी व्हिडिओ पण टाकला, आणि तिथे मी प्राईस वगैरे काही सांगितलेली नव्हती. तेवढ्यातच मग मला गावी जायचं आलं, आणि गावी जायचं ठरलेलं, म्हणून मग ते साड्या मी तशाच सोबत घेऊन गेली. इथे माझ्याकडून घेतल्या 4-5 माझ्या मैत्रिणींनी साड्या घेतल्या. त्यांनी ब्लाऊज देखील माझ्याकडून शिवून घेतले. छान असे मस्त साड्याही खूप सुंदर दिसत होत्या, ब्लाऊजही छान दिसत होते. मनाला खूप बरं वाटलं ते बघून. आणि ते मग मी बाकीच्या साड्या घेऊन गावी गेली. गावी गेल्यानंतरही माझ्या थोड्याफार म्हणजे मी जास्त कोणाला दाखवलं नाही, थोड्याफार अशा साड्या विकल्या गेल्यात छान. आणि मग मी माझ्यासाठी त्याच्यातली ही साडी ठेवली होती. तर तीच साडी मी आता वेअर केलेली आहे. मी याचा म्हणजे असा एक फोटो तुम्हाला दाखवेल, की ती छान अशी सुंदर अशी साडी दिसते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण आहे ना, आपण प्रवासामध्ये किंवा गावी गेलो किंवा असं म्हणजे पटकन सुकते, ही लाईट वेटही आहे, आणि कॉटन म्हणजे गरमही होत नाही. आणि पावसाळ्यात जरी कुठे आपल्या नेसली ना, तर म्हणजे लगेच पटकन सुकेलही. अशा प्रकारची ही साडी म्हणजे ही साडी आहे. आणि बाकीच्याही साड्या आहेत, तर तुम्हाला मी त्या साड्या दाखवते. आणि तर आता पुन्हा एकदा मी परत सुरुवात केलेली आहे. तर आपण आता साड्या बघूया का, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या. मी आता प्राईजही सांगणार आहे. मी आधीही व्हिडिओ केलेला, पण त्याच्यामध्ये मी प्राईज वगैरे काही सांगितलेली नव्हती. तर मी आता प्राईजही सांगेल आणि साड्याही तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला त्या
साड्या आवडल्या तर तसं मला कमेंट करून सांगा. मग मी माझा नंबर देईल. म्हणजे मला नंबर देण्याआधी मला मिस्टरांची परमिशन घ्यावी लागेल. तर मी माझा नंबर नाही तर मी मग एक दुसरा नंबर घेईल. तुम्ही जर तुम्हाला या साड्या आवडल्या आणि जर तुम्हाला घ्यावंसं वाटत असेल ना तर मग मला कसं कमेंट करून सांगा की तुम्हाला साड्या घ्यायच्या आहेत, आवडल्या. तर मी तुम्हाला दुसरा नंबर घेऊन मी तुम्हाला तो नंबर देईल आणि मग त्याच्यावर तुम्ही तुमची साडी ही ऑर्डर करू शकता. अगदी स्वस्त आणि मस्त, अगदी म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये त्या साड्या मी देणार आहे. आणि मला सुरुवात करायची आहे. तर आता वटपौर्णिमा आहे, पण तेव्हा आपण कसं ना काठापदराच्या साड्या नेसतो. आपण काठापदराच्या साड्यांना जास्त तेव्हा प्राधान्य देत असतो. तर त्या साड्या मला मागवायच्या होत्या, पण मग त्याआधी मला ह्या साड्या जर विकल्या गेल्या असत्या ना, मी पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत त्या विकल्या गेल्या असत्या. एवढ्या छान सुंदरशा साड्या आहेत त्या. पण मी तेव्हा म्हणजे थोडंसं असं दुर्लक्ष केलं की आता आधी गावी आले ना तर पूर्णपणे आराम करायचा, व्हिडिओ वगैरे काही काढायचे नाहीत आणि निवांत राहून मग नंतर परत आपण घराकडे गेले की तेव्हाच मग आपलं जे सगळं काही काम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं असं ठरवलेलं. मग मी साड्यांकडे काही जास्त लक्ष दिलं नसतं की आताच्या आता विकायच्या आहेत म्हणून. नाहीतर आतापर्यंत विकल्या गेल्या असत्या आणि मग मी काठापदराच्या साड्या या मागवल्या असत्या. पण आता ते नंतरचा विषय बघूया. म्हणजे पुढे हरतालिका वगैरे, गणपती, नवरात्र वगैरे येणार आहे ना, तेव्हासाठी बघूया आपण अजून नवीन स्टॉक मागवता येईल का. आणि जर बऱ्यापैकी म्हणजे आताही गेले ते त्याच्यामधून भरपूर अशा साड्या बऱ्यापैकी ज्या माझ्या आवडीच्या होत्या ना सगळ्या म्हणजे जात होत्या. आणि अजूनही माझ्या भरपूर आवडीच्या, मी तर एवढी साडीप्रेमी आहे ना की त्या सगळ्या माझ्याकडे राहिलेल्या तरी मला काही असं वाटलं नाही की म्हणजे सगळ्याच साड्या मला त्याच्यातल्या आवडतात. ही पण मला हवी, ती पण मला हवी असं मला वाटतंय. तर त्याच्यातली ती एकच साडी मी आताशी काढलेली आहे, पण अजून मला 1-2 साड्या त्याच्यातल्या आवडलेल्या आहेत आणि मी त्याच्यातल्या साड्याचं ब्लाऊज शिवणार आहे. आणि याच्यावरती मी ब्लाऊज बघा छान असं शिवलेलं आहे, प्युअर कॉटनमध्ये आहे, अगदी छान असं. आणि म्हणजे मी बोटनेक शिवलेलं आहे ते पूर्ण असं कॉटनच्या साडीवर जसं ब्लाऊज छान वाटतं तसं मी ब्लाऊज शिवलेलं आहे याच्यावरचं. तर तुम्हाला आता मी साड्या दाखवते. जर तुम्हाला साड्या आवडल्या तर मला कमेंट करून तसं सांगा. आणि तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. चला तर आपण आता सुरुवात करूया. तर मी ही साडी जी वेअर केली आहे ना तर त्याच्यातलीच साडी मी आधी तुम्हाला दाखवते. कॉटनमधलीच छान अशा सुंदर अशा साड्या आहेत. साड्या बघायला सुरुवात करूया. तर मी जी ही साडी वेअर केली आहे ना त्याच्यातलीच ही साडी आहे. कॉटनमध्ये आहे छान. कापड खूप छान आहे, तुम्हाला याच्यात दिसत असेल बघा. हा एक रंग आहे, छान असे फुलं आहेत मस्त. दुसरा रंग आहे, व्हाईट अँड ग्रीन मध्ये असं. पण साडी खूप सुंदर आहे बघा. असे टॅझल्स पण आहेत. कॉटन मध्ये व्हाईट मध्ये आहेत ना, खूप छान वाटतात त्या साड्या. मला तर खूप आवडतात अशातल्या साड्या. सॉफ्ट आहेत. तिसरी साडी कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. त्याच्यातल्या आता म्हणजे ह्या 12 होत्या ह्या साड्या आणि त्याच्यातल्या आता फक्त राहिले ह्या 3च राहिले त्याच्यातल्या. मग फक्त बाकीच्या विकल्या गेल्या आहेत बऱ्यापैकी. म्हणजे मी विचारही केला नव्हता की एवढ्या लवकर म्हणजे छान अशा साड्यांना रिस्पॉन्स मिळेल आणि विकल्या जातील म्हणून. तर याच्यातल्या 12 साड्या होत्या. 12मधून आता ह्या 3 आहेत आणि मी ही वेअर केलेली एक ही माझ्यासाठी ठेवली आहे. म्हणजे ह्या झाल्या 4 आणि याच्यातल्या 8 साड्या ह्या विकल्या गेल्या आहेत. तर आता ह्या शेवटच्या 3 राहिल्या त्याच्यातल्या. जर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगितलं ना की मी नंबर देईल. जर तुम्हाला साड्या आवडल्या असतील ना आणि तुम्ही घेणार असाल माझ्याकडून तर मग मी दुसरा नंबर घेऊन आणि
तो तुम्हाला नंबर देऊन मग मी त्या साड्या विकणं मला ते बरं पडेल. नाहीतर मग जर तुम्ही कमेंट नाही केली तर मग मला देता येणार नाही त्या साड्या, विकता येणार नाहीत पहिले तर मग माझा बिझनेस मला स्टार्ट करता येणार नाही. आणि बघू शकता माझ्या अंगावर ही साडी मी नेसलेली आहे, ही छान आहे. आणि त्याच्यातल्याच ह्या साड्या आहेत, जर तुम्हाला आवडल्या तर नक्की घ्या. कॉटन मधले ह्या 3 राहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहेत बघा हे अगदी वेगळं असं कलमकारी पॅटर्न मधल्या साड्या, ह्या माझ्या खूप खूप आवडत्या आहेत. बघू शकता याचं म्हणजे कापड खूपच म्हणजे वेगळंच कापड आहे याचं, कॉटन मध्येच आहे. आणि अशा साड्या ना माझ्या टीचर्स होत्या ना स्कूलमध्ये, माझी एक टीचर होती ना, त्या टीचरच्या अंगावर मला खूप या साड्या आवडायच्या. म्हणजे लहानपणी स्कूलमध्ये असताना तेव्हा टीचरच्या अंगावर मला साड्या दिसायच्या ना, तेव्हा मला साड्याची मी मोठी झाल्यावर ना अशाच साड्या नेसणार. आणि ते म्हणजे तशी साडी हीच आहे. तर कलर कॉम्बिनेशन आणि ते पॅटर्न वगैरे ना खूप छान आहे बघा. मला ज्या प्रकारे आवडतात ना कलमकारीमध्ये, मला म्हणजे कापडही माझ्याकडे कुर्तीज वगैरेचे कापडही असतात ना, मी अशाच प्रकारामध्ये मागवते आणि त्याच प्रकारामध्ये या साड्या आहेत. जर तुम्हालाही आवडत असतील अशा प्रकारातल्या तर तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता. बघा कलरही किती छान आहे, पॅटर्नही खूप छान आहे. याच्यामध्ये कलर आहेत बघा, हा एक कलर आहे मरून मध्ये आहे तो, आणि हा पण सुंदर आहे बघा पिंक. कापड तर विचारूच नका, एवढं सुंदर कापड आहे. म्हणजे आपण काठापदराच्या साड्या तर नेहमीच घेत असतो, पण अशा वेगळ्या पॅटर्न मध्ये घेऊन बघायला ना खूप छान लुक येतं. म्हणजे आपण नेहमी काठापदराच्या आणि ते टिपिकल लुक करतो ना, त्यापेक्षा अशा साड्यांमध्ये अगदी वेगळा थोडं लुक करून बघायचं आणि अशा साड्या वेअर करून बघायचं, खूप छान वाटतं. तर हा दुसरा रंग, हा तिसरा, हाही रंग खूप छान आहे, पॅटर्नही खूप छान आहे. एकदा ट्राय करून बघा. आणि हा एक, हा पण छान आहे. ह्या साड्या म्हणजे 12 होत्या, याच्यातल्या आता माझ्याकडे फक्त म्हणजे आहे की याच्यातल्या 4 राहिल्यात, 4 बाकीचे रंग विकले गेले. किती सुंदर आहे बघा ना, हत्ती वरात वगैरे सगळं आहे त्याच्यावर. त्याच्यातल्या 4 साड्या राहिल्या. त्याच्यातली साडी जर तुम्हाला आवडली ना तर कमेंट करून सांगा आणि नक्की ऑर्डर करा. म्हणजे मी ह्या साड्या जिथून मागवल्या आहेत ना तिथे खूप छान छान पॅटर्न मध्ये आहेत, पण काठापदराच्या नाही आहेत. छान छान पॅटर्न मध्ये आहेत, म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत भरपूर, पण काठापदराच्या साड्या नाही आहेत. आणि मला तेच करायचं होतं. काठापदरांच्या म्हणजे कलांजली, नारायणपेठ आणि अजून भरपूर साऱ्या अशा पैठण्या आहेत ना, त्या सगळ्याचकडे म्हणजे युट्यूबर्सकडे मी बघते की सगळ्यांनी विकायला वगैरे आणलेले आहेत, ते बिझनेस स्टार्ट केलेला आहे. पण मला काहीतरी ना वेगळ्यामध्ये सुरुवात करायची होती, म्हणून मग मी ठरवलं की मी एक तर कॉटनमध्ये किंवा असं वेगळ्या काही पॅटर्नमध्ये साड्या आणणार आणि तशा साड्या मी आपल्या चॅनलवर विकायला सुरुवात करणार. तर म्हणून मी अशा वेगळ्या पॅटर्नमध्ये मागवलं आहे. आणि त्यानंतर आहेत ह्या फॅन्सीमधल्या साड्या, ह्याही आता माझ्याकडे 3च राहिलेल्या आहेत फक्त. याच्यातमध्ये पण 12 कलर होते, 12 कलरमधून आता 3च कलर राहिलेले आहेत. आणि त्याच्यातला हा एक रंग आहे ग्रीनमध्ये, बघू शकता तुम्ही साडी कशी आहे. पूर्ण ओपन करू का? आणि त्याच्यात ब्लाऊज, त्याच्यामध्ये 12 रंग होते. 12 रंगांपैकी म्हणजे 3च आता राहिलेत, बाकीचे 9 साड्या याच्यातल्या विकल्या गेल्या आहेत. छान आहे हे पण पॅटर्न. याच्यातले मला जे रंग आवडले होते ना, म्हणजे मी याच्यातली एक साडी माझ्यासाठी ठेवणार होती, पण मला याच्यातले जे कलर आवडले ना ते कलर विकले गेले, म्हणून मला याच्यातली एकही साडी घेता आली नाही. हा झाला ग्रीन, त्यानंतर हा येलो,
येलो म्हणजे जरा वेगळा आहे हा, हळदीला नेसू शकतो आपण असं. त्याच्यातून हे ब्लाऊज पीस आहे. त्या साड्या मी म्हणजे विकल्या पण आणि त्याचे ब्लाऊजही मी शिवून दिले ना, तर मी तुम्हाला वाटलं इथे फोटो देईल साईडला, तर खूप छान वाटत होतं. छान आहे ही साडी. कोणती साडी आवडली असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि मग मला कमेंट करा आणि साड्या घेऊन जा. आणि हा एक सुंदर कलर आहे बघा त्याच्यातला. ओपन करून दाखवायची काय ही एक साडी पूर्ण, मी तुम्हाला ही साडी पूर्ण ओपन करून दाखवते. मला घडी घालता आली पाहिजे, काहीतरी करायचं आहे म्हणजे नवीन सुरुवात करायची तर घडी घालता आली पाहिजे साड्यांची जशी असते तशी. तर हे बघा त्याच्यावरती ब्लाऊज पीस आहे पूर्ण भरलेला आहे, म्हणजे पूर्ण स्लीव पण भरलेले येतील. त्यामुळे मी तुम्हाला लावून दाखवते स्लीव कशा येतील त्याच्यावरच्या. म्हणजे भरपूर जणींनी ह्या साड्या घेतल्या आहेत, ट्रेंडिंगमध्ये आहेत. तुम्ही घेतली नसेल तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता. आणि म्हणजे याच्यामध्ये रंग आता नाही आहेत, तेवढे 3च आहेत ना. जर तुम्हाला हवे असतील ना अजून कलरमध्ये तर मला तसं कमेंट करून सांगा, मग मी अजून ऑर्डर करेल आणि त्याच्यात तुम्ही घेऊ शकता. बघा छान अशी कटवर्कमध्ये याचं ब्लाऊज येईल. पूर्णच ब्लाऊज म्हणजे असं भरलेलं येईल, पूर्ण ब्लाऊज मला डिझाईनचं खूप छान वाटतं. अशी नेसल्यावर एकदम सुंदर दिसते. हा एक रंग राहिला आहे, जर मला हा जर आवडला तर मी हा घेऊन टाकेल असं मला आत्ता वाटतंय, माझ्यासाठी ठेवेल असं. तर हे ब्लाऊज आणि अशाच ब्लाऊजसारखी साडी पण पूर्णच भरलेली आहे. बघूया कटवर्कमध्ये आहे साडी. आणि फक्त हे एवढंच पार्ट हा असा प्लेन आहे, नाही तर पूर्णच्या पूर्ण साडी भरलेली आहे छान. तर आता ज्या माझ्याकडे साड्या अवेलेबल होत्या ना त्या मी सगळ्या आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला ह्या आवडल्या तर मला कमेंट करून सांगा, घ्या. आणि मग जर ह्या पूर्ण विकल्या गेल्या ना तर मग मी अजून साड्या मागवणार आहे. पूर्ण विकल्या गेल्या म्हणजे आता थोड्या झाल्या, म्हणजे ते माझ्याकडे त्या पूर्ण किती 36 साड्या मागवलेल्या मी. त्याच्यातल्या आता माझ्याकडे फक्त किती 12 ते 13 पीस फक्त राहिलेले आहेत, बाकी सगळ्या विकल्या गेल्या आहेत. बघूया अजूनही स्टॉक मागवण्याचा मी विचार करते आता. सुंदर वाटते ना, छान वाटते. आणि आता कधीपासून मी छान अशी साडी नेसलेली आहे आणि तरी मला असं म्हणजे असं वाटत नाही की भरपूर गरम आहे आणि गरम होतं वगैरे. नाही तर दुसऱ्या आपण जर काटापात्राच्या साड्या वगैरे जर असं नेसून ठेवल्या ना तर असं वाटतं की कधी त्या साड्या काढायच्या आणि कधी अंगात मॅक्सी घालायची असं वाटत असतं. चला तर मैत्रिणींनो, आजपासून मी परत एकदा ना म्हणजे व्हिडिओ काढायला सुरुवात केली, म्हणजे माझ्या कामालाच सुरुवात केलेली आहे. म्हणजे मुलांची शाळा सुरू झाली त्यासोबतच मग म्हटलं आता आपलं रुटीनही सेट करावं. बाकी सगळं घरातलं आवरलं वगैरे गेलेलं आहे, मग म्हटलं रुटीन सेट करावं म्हणून मी व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे. मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली, मग म्हटलं आता सुरुवात कशापासून करायची, म्हणून मी सुरुवात केली की माझ्या ज्या साड्या राहिल्या होत्या आणि मला त्या साड्यांचा बिझनेस असा मोठा करायचा आहे. म्हणजे मी जसं शिवणकाम मी जसं माझं सुरू ठेवलेलं आहे ना तसंच मला ते कामही नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणून म्हटलं मग ते ज्या राहिलेल्या साड्या आहेत त्या दाखवूया. आणि त्याचबरोबर मग मी आता 1 तारखेपासून म्हणजे 1 जुलैपासून ना घर म्हणजे ऑफलाईन शिवण क्लास घेणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या जवळपास कुठे जाणारे असाल गोरेगाव ईस्टमध्ये आणि जर तुम्हाला शिवण क्लास शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट करून तसं सांगा आणि शिवण क्लास जॉईन करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरही मी व्हिडिओ आता रोज अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, कारण की म्हणजे कामाच्या याच्यामध्ये ना कधी
व्हिडिओ टाकले जातात, कधी राहून जातं. असं मी गावी गेल्यावर पण ना भरपूर ब्लाऊज शिवले. म्हणजे एकही दिवस नाही की मी शांत बसले असेल. म्हणजे आता माझ्याकडे सासरी मशीन आहे आणि माहेरी मशीन आहे. तर हे ब्लाऊज मी जे आता घातलंय ना, ते ब्लाऊज मी म्हणजे इथे असताना नाही शिवले. ते मी सासरी, म्हणजे तेव्हा माझ्याकडे जास्त काही साहित्य नव्हतं, कॅनव्हास वगैरे हे ते काही नव्हतं. अगदी फक्त साधा असा चॉक होता, याचा आपण बोर्डवर लिहितो तो चॉक होता, आणि साधी कैची वगैरे होते तिथे सासरी, तिथेच मग मी माझ्याकडे साड्या जास्त नव्हत्या ना वेअर करायला. मग मी ह्या विकायच्या साड्या घेऊन गेलेली होती. त्याच्यातून मग मी साड्या काढल्या, 2 काढल्या त्याच्यातून, आणि एक माझ्या जावेला दिली, एक मी घेतली, आणि मग मी तिचंही एक ब्लाऊज स्टिच केलं आणि माझंही एक ब्लाऊज स्टिच केलं. आणि असंच मग मी माहेरी असते ना तेव्हाही म्हणजे कोणाचं ब्लाऊज शिवायचं असेल, कोणाचं काही शिवायचं असेल ना, ते माझं तिथे काम चालू असतं. म्हणजे आपण जे टेलर असतो ना, त्यांना कुठे जातानाही घरातून निघेपर्यंत काम करायचं असतं. आणि तिथे गेले, जर कुठेही गेलं तरी मशीन असेल ना, तरी आपल्याला मशीन बघितल्यावर कोणीतरी आपल्याला सांगतं की आम्हाला हे शिवून दे, किंवा आपल्यालाही असं म्हणजे शांत बसलेलं आवडत नाही. आपल्याला असं वाटतं की आता असंच रिकामं बसून काय करायचं, तर आपण काहीतरी शिवून टाकूया. आणि मग मी तसंच तिथे गेल्यावर पण शिवलं. आणि आता पण मग आल्यावर थोडे दिवस मला गॉल ब्लेडरचा स्टोनचा त्रास आहे, म्हणून मग त्या त्रासामुळे मी जरा थोडे दिवस शांत बसलेली. नाहीतर माझ्याकडे आताही एवढं पेंडिंग काम आहे ना, की जर कोणी चुकून आलं माझ्याकडे आणि मला विचारलं माझं ब्लाऊज झालंय का, तर मला म्हणजे माझी BP हाय होईल असा टाईम येईल. पण म्हणून मग ते स्टोनचा त्रास आहे ना, म्हणून थोडे दिवस मी काम केलं नाही. आणि आल्यावर मग जे घरातलं काम होतं ना, तेही आधी व्यवस्थित सगळं काही आवरून घेतलं, आणि किराणा वगैरे भरला, सगळं व्यवस्थित सेटल करून. म्हणजे आता स्कूल स्टार्ट होणार, म्हणजे टिफिन वगैरे सगळं व्यवस्थित वेळेवर पाहिजे, म्हणून त्यासाठी सगळं काही अरेंज करून आधी ठेवून दिलं. आणि आता स्कूल स्टार्ट होणार तसं आपलं हे रुटीन स्टार्ट होणार. आणि तुम्ही जर आता नवीन शिवणकाम शिवण्याचा म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्हालाही जर वाटत असेल दुसऱ्यांना बघून की आपल्यालाही शिकायचं आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही पण माझ्यासारखे शिवणकाम करायला सुरुवात करा, आणि स्वतःसाठी काहीतरी कमवायला सुरुवात करा सर्वांमध्ये. चला तर, व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.